नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवनमूल्य कार्यक्रमाने नेहमीच आपल्या जीवनामध्ये मूल्यांची, आपल्या जीवनामध्ये स्वास्थ्याची, आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिकतेची काय महत्त्व आहे ह्या गोष्टींना आपल्यासमोर नेहमी स्पष्ट केलेलं आहे. आणि ह्या विषयांवर सातत्याने आपल्याला मार्गदर्शन करत आलेले आहेत. अनेक मार्गदर्शक किंवा तज्ज्ञ इथे आलेले आहेत. आणि आत्ताही जो विषय आपला चाललेला आहे त्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी विशेषतः मुंबईवरून इथे आलेले आहेत आदरणीय डॉक्टर रतन राठोडजी. तर सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. डॉक्टर साहेब, मागच्या वेळेला जेव्हा आपण हा विषय छेडलेला, जेव्हा ट्रायल्सचा विषय चालला, ट्रायलमध्ये तुम्ही ब्रह्माकुमारींबद्दल आम्हाला सांगितलं की त्यांच्याकडे विशेष हृदयविकाराच्यासाठी एक ट्रायल चालतो आणि त्याच्यात ते आध्यात्मिक ज्ञान देतात. तर कुतूहल म्हणून मी ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला विचारलं की काय एक्झॅक्टली दिलं जातं, त्यावेळेला तुम्ही अगदी स्पष्ट करून आम्हाला सांगितलं की आपली स्वतःची जी स्थिती आहे ती खूप महत्त्वाची आहे. आणि ती काय हे स्पष्ट करून सांगितलं की आपण सर्वजण एक आतमध्ये असलेली ऊर्जा आहे, लाईट आहे, आणि त्या लाईटलाच आपल्याला अजून परमात्म्याकडून शक्ती घेऊन ऊर्जित करायचं आहे, कारण त्याच्यावरच हे शरीर चाललेलं आहे. डॉक्टर साहेब, ही आत्मा ज्याला तुम्ही म्हटला, आत्मा हा शब्द तुम्ही वापरला की इंग्लिशमध्ये स्पिरिट म्हणतो, सोल म्हणतो, पण मराठीत आत्मा. तर ही आत्मा म्हणजे एक्झॅक्टली काय? कारण आता लाईट म्हटल्यावर नुसता प्रकाश किंवा काय, त्याचं काही डिस्क्रिप्शन असं असेल, त्याला काही कोणत्या पद्धतीने तुम्ही वर्णन कराल? ही जी आपण बघितली मागच्या याच्यामध्ये की ही एक ऊर्जा, शक्ती आपल्या शरीरामध्ये विराजमान आहे. मग आपल्या शरीरामध्ये कसं विराजमान आहे, तर हे आपण जर पिक्चर बघितलं, ह्याच्यामध्ये पिक्चरमध्ये दाखवलेले आहे की दोन डोळ्याच्या मध्ये जिथे आपण बिंदी लावतो, टीका लावतो किंवा माता टीका लावते, तर हे जे भ्रुकुटी आहे, भुवया आहे, या भुवयाच्या ह्या मध्य भागाला आपण म्हणतो भ्रुकुटी. ह्या भ्रुकुटीच्या मध्ये आपण 1.5 इंच आतमध्ये जो गेलो तर त्या भागामध्ये ह्या आत्माचा निवासस्थान आहे. आणि त्या भागामध्ये आपल्या शरीराचा जो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो, ज्याला आपण हायपोथॅलॅमस पिट्युटरी ॲक्सिस म्हणतो, ज्याच्यामधून पुष्कळसे हार्मोन्स निघतात, जे हार्मोन्स आपल्या शरीरासाठी इम्पॉर्टंट आहे. जसं आपण बघितलं की या पिक्चरमध्ये आपण बघितलं की गाडी दाखवलेली आहे, आणि ह्या गाडीमध्ये महत्त्वाचा कोण आहे? ह्या गाडीमध्ये महत्त्वाचा आहे ड्रायव्हर. ड्रायव्हर जर गाडीच्या बाहेर उतरला तर आपली गाडी बंद पडते. तसंच हे जे शरीर आहे, हे शरीर सुद्धा आपली मोटर कार आहे, मोटर गाडी आहे. आणि त्या मोटर गाडीला, शरीररूपी मोटर गाडीला जो चालवणारा ड्रायव्हर आहे तो आहे आत्मा, जो इथे विराजमान आहे. जोपर्यंत हा ड्रायव्हर आपल्या ह्या गाडीमध्ये बसलेला आहे तोपर्यंत आपली गाडी सुरळीत चालू आहे. जेव्हा हा ड्रायव्हर खाली उतरतो, आणि हा ड्रायव्हर हा आध्यात्मिक ड्रायव्हर आहे, हा ड्रायव्हर जीवनामध्ये एकचदा ह्या गाडीवर चढतो आणि एकचदा ह्या गाडीवरून, सीटवरून खाली उतरतो. जेव्हा हा ड्रायव्हर गाडीवरून बाहेर उतरतो तेव्हा ही गाडी बंद पडते. तर ही जी आत्मा, आपण ह्या गाडीसाठी जगतो. आज आपण बघतायत की आपण फक्त ह्या गाडीसाठी जगतोय. ह्या गाडीसाठी आपण 2 वेळचं जेवण, 4 वेळचं जेवण टाकतोय, म्हणजे पेट्रोल टाकतोय. आपण 2-4 वेळा पेट्रोल टाकतोय. पण समजा विचार करा की आपण बाहेर गेलो आणि बाहेर गेल्यानंतर आपण आपल्या ड्रायव्हरला जेवण नाही दिलं, त्याला विचारलं नाही, आणि आपण 4 वेळचं जेवण करतोय, त्याला पैसे नाही दिले जेवायला, तर ड्रायव्हर काय होणार? ड्रायव्हर चिडचिड होणार. तसंच आज आपल्या शरीराची कंडिशन झालेली आहे की आपण ह्या शरीर रूपी गाडीमध्ये पेट्रोल तर टाकतोय, जेवण टाकतोय, पण आपण जो ड्रायव्हर आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, त्याच्यासाठी आपण काहीही त्या ड्रायव्हरला जेवण देत नाही. म्हणून काय होतंय की आपली ही शरीर रूपी गाडी नेहमी बंद पडत असते, आणि आपल्याला त्याला गॅरेज म्हणजे हॉस्पिटलमध्ये नेहमी घेऊन जावं लागतं. कारण आपल्याला माहितीच नाही की हा आत्मारूपी जो ड्रायव्हर आहे त्याचं जेवण काय आहे. आपण फक्त शरीरासाठी जगतो आणि शरीराला जेवण देतो, आणि हा आत्मारूपी जो ड्रायव्हर आहे ती आध्यात्मिक शक्ती आहे, आणि त्याला पाहिजे आध्यात्मिक ज्ञान
आणि आध्यात्मिक मेडिटेशन, आणि हा जो राजयोग मेडिटेशन आहे हा आध्यात्मिक मेडिटेशन आणि आध्यात्मिक ज्ञानचा कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे. आणि जेव्हा आपण हे आध्यात्मिक ज्ञान आणि ध्यान मेडिटेशन त्या आत्माला जेव्हा आपण देतो, तर आपण काय बघतो की आपल्यामध्ये ड्रायव्हरला ऊर्जा येते, एनर्जी येते, शक्ती येतं, आणि ड्रायव्हर न थकता उत्तेजित होऊन, प्रसन्न होऊन, खुशीमध्ये आपली गाडी चालवतो. ही शरीररूपी गाडी चालवतो. जर आपल्या ड्रायव्हरला आपण जेवण नाही दिलं तर ड्रायव्हर कसा होणार? ड्रायव्हर चिडचिडा होणार, थकलेला होणार, नाराज होणार, दुखी होणार, फ्रस्ट्रेट होणार. आज आपली तीच कंडिशन झालेली आहे की आज आपण आपली जी गाडी आहे कशी चालली आहे? आपली गाडी धक्का मारून चाललेली आहे, मजेशीर चालत नाही आहे, प्रसन्न चालत नाही आहे. कारण आपला ड्रायव्हर जो आहे तो कमजोर झालेला आहे, कारण आपण त्याला जेवण नाही दिलेलं आहे. ड्रायव्हरला आपण जेवण देत नाही आहोत. दर्शक हो, अगदी सुंदरसं उदाहरण, त्याच्याबरोबर आपल्याला खूप महत्त्वाची अशी माहिती डॉक्टरांनी दिली की आतमध्ये एक ड्रायव्हर आहे जो ह्या गाडीला चालवतो आणि आपण फक्त गाडीमध्ये पेट्रोल भरतोय, परंतु ड्रायव्हरचं जे खाद्य आहे, त्याचं जे जेवण आहे ते आपण त्याला देत नसल्या कारणाने आपल्याला अनेक गोष्टींचा किंवा अनेक जो त्रास आहे त्या त्रास जाणवत राहतात. डॉक्टर साहेब, मला हे जाणून घ्यायचं आहे की हा जो ड्रायव्हर आहे किंवा ही जी आत्मा आहे ती काय आहे? म्हणजे त्यांचे स्वतःचे काय, जसं आता आपण म्हणतो की शरीर 5 तत्वांनी बनलेलं आहे, तर मग आत्मा काय, कशाने किंवा काय आहे त्याचं स्पेसिफिकेशन, त्याचं वर्णन काय आहे एक्झॅक्टली? जसं मी सांगितलंय की आपण शरीर आणि आत्मा, हा संपूर्ण शरीर जो आहे तो मिट्टी आहे. जोपर्यंत त्याच्यामध्ये ऊर्जा आहे, आत्मारूपी ऊर्जा आहे, तोपर्यंत ह्या मातीला जीव आहे. तर ही जी आत्मा आहे ही इथे विराजमान आहे, आणि आत्मा संपूर्ण शरीरवर 3 त्याच्या शक्ती आहेत, त्याच्याद्वारे शरीरवर कंट्रोल ठेवते. आता 3 शक्ती कुठल्या आत्माच्या? तर एक आहे मन, दुसरं आहे बुद्धी, आणि तिसरं आहे संस्कार. मन, बुद्धी आणि संस्कार ह्या आत्म्याच्या 3 शक्ती आहे, त्याच्याद्वारे ही आत्मा संपूर्ण शरीरावर कंट्रोल करते. आता मनाचं काम काय आहे? मनाचं काम काय आहे? मन आहे विचार करणारी एक शक्ती. मन निगेटिव्ह विचार करतो, पॉझिटिव्ह विचार करतो, सकारात्मक किंवा नकारात्मक विचार करतो. बुद्धी काय करते? बुद्धी निर्णय देण्याचं काम करते, चुकीचा निर्णय किंवा बरोबर निर्णय. आणि तिसरं आहे संस्कार. जसं आपण कुठलाही जो कर्म आपण करतो, जो कर्म आपण नेहमी करत राहतो, ते आपले संस्कार बनतात. तर आपल्यामध्ये संस्कार या जन्माचे सुद्धा असतात लहानपणापासून, आणि मागच्या जन्माचे आलेले संस्कार आपल्याला असतात. हे दोन्ही संस्कार मिळून आपल्या या जन्मामध्ये संस्कार बनतात. आता हे मन कसं, मनाच्या विचाराने, जसं मी सांगितलेलं आहे की मन जेव्हा पॉझिटिव्ह विचार करतो तर त्याचे 2 नुकसान होतात. नेगेटिव्ह विचार केल्याने 2 नुकसान होतात. काय नुकसान होतात? जेव्हा आपण नेगेटिव्ह विचार करतो तर नेगेटिव्ह विचार केल्याने आपल्यामध्ये काय असतं की मी जसं सांगितलं की निगेटिव्ह हॉर्मोन्स निघतात. निगेटिव्ह हॉर्मोन्स निघतात ज्याला आपण ॲड्रेनलिन, नॉन ॲड्रेनलिन आणि कॉर्टिकोस्टेरॉइड म्हणतो. त्याच्याद्वारे आपल्या सगळ्या बॉडीवर नुकसानदायक इफेक्ट होतो, परिणाम होतो. दुसरा जो नुकसान होतो नेगेटिव्ह विचाराने, नेगेटिव्ह विचारामुळे आपली आत्मारूपी बॅटरी डिस्चार्ज होते. ही चैतन्य आत्मारूपी बॅटरी आहे जी आपल्या शरीराला चालवते. पण जेव्हा आपण नेगेटिव्ह विचार, फालतू विचार करत असतो, परचिंतन, दर्शन आपण ज्याला म्हणतो, हे करतो, तेव्हा आपली स्वतःची बॅटरी डिस्चार्ज होत असते. म्हणजे काय असतंय, आपण आपलीच बॅटरी लिकेज करत असतो. आणि जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो तर आपली बॅटरीची जी डिस्चार्ज आहे ते थांबते, आणि आपल्यामध्ये चांगले हॉर्मोन्स निघतात, ज्याला आपण खुशीचे हॉर्मोन्स निघतात, एंडॉर्फिन, इन्केफॅलिन. त्याच्यामुळे आपण स्वस्थ बनतो. आता ही जी आत्मा आहे, ह्या आत्मामध्ये 7 आध्यात्मिक शक्ती असतात. आत्मामध्ये 7 आध्यात्मिक शक्ती असतात,
आता हे 7 आध्यात्मिक शक्ती कुठली कुठली, हे शब्द नाही आहे, मी तुम्हाला सांगतोय ते शब्द नाही, हे 7 आध्यात्मिक शक्ती आहे. ते 7 आध्यात्मिक शक्ती आहे सुख, शांती, आनंद, प्रेम, ज्ञान, शक्ती, पवित्रता. परत एकदा रिपीट करतो, सुख, शांती, आनंद, प्रेम, ज्ञान, शक्ती, पवित्रता. हे शब्द नाही आहे. आपल्याला वाटतं हे शब्द, अरे मला सुख नाही, शांती नाही, ही आध्यात्मिक शक्ती आहे जे आपल्या आत्मामध्ये ऑलरेडी आहे. पण आज काय झालेलं आहे की आपण प्रत्येक जन्मामध्ये वाईट कर्म करून 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 आपण आपल्या ह्या 7 शक्ती काय झाल्यात, कमी झाल्या आहेत. जेव्हा आपण पहिल्यांदा आलो, जसं मी तुम्हाला दाखवलं की पहिल्यांदा जेव्हा आपण वरून आलो, आपल्या आत्माच्या घरातून आलो, ज्याला आपण परमधाम, शांतीधाम, मुक्तिधाम म्हणतो, जेव्हा आपण पहिल्यांदा आलो तर आपल्यामध्ये ह्या 7 शक्ती भरपूर होत्या, संपूर्ण होत्या, 100% होत्या. आणि जेव्हा आपल्यामध्ये हे शक्ती संपूर्ण असते, आपण स्वस्थ असतो, आपल्याला दुःख नसतो, टेन्शन नसतो, तणाव नसतो, कोणी कोणाला दुःख देत नाही. पीस इंग्लिशमध्ये म्हणतो आपण, पीस, प्युरिटी, प्रॉस्पेरिटी, पवित्रता, शांती आणि संपन्नता असते. कारण ह्या शक्ती संपूर्ण असतात आणि आपलं संपूर्ण शरीर निरोगी असतं, संपूर्ण शरीर निरोगी असतो जेव्हा ह्या शक्ती भरपूर 100% आपल्यामध्ये असतात. पण नंतर काळाप्रमाणे जसं आपण पिक्चरमध्ये काम करत गेलो, जन्म बाय जन्म वाईट कर्म करत गेलो, तर ह्या शक्ती आपल्या कमी होतात. आणि ह्या आत्माच्या 7 गुणाला, शक्तीला कमी करणाऱ्या ज्या वस्तू आहेत ते आहे काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार आणि आळस्य. हे आपल्या आत्माच्या शक्तीला अजून कमी करतात. तर अशी ही आत्मा, म्हणून आपण नेहमी म्हणतो, आपण नेहमी काय म्हणतो, माझं मन बरोबर नाही. पण आपण जर डॉक्टरला विचारलं, डॉक्टर साहेब मला हे मन ह्या मेंदूमध्ये कुठे आहे दाखवा, तर कोणी डॉक्टर मन कुठे आहे हे दाखवू शकत नाही. कारण ही जो मन आहे, हा मन आत्म्याचं एक शक्ती आहे. म्हणून आपण म्हणतो आत्मा आपण दाखवू शकत नाही, कारण आत्मा इतकी सूक्ष्म आहे, बारीक आहे, छोटी आहे की ह्या आपल्या डोळ्याने दिसू शकत नाही. सुरुवातीला आपला सायन्स त्याला मानायचं नाही की जोपर्यंत मला दिसत नाही मी कसा मानू, पण आज सायन्ससुद्धा मानतो. कारण आज आपण ॲटम बॉम्ब बनवतो, परमाणू बॉम्ब बनवतो, त्याचे ते न्यूट्रॉन आणि प्रोटॉन्स ते आपल्याला दिसत नाही. असे टेबलावर जरी पडले असतील तर आपल्याला दिसणार नाही. पण जोपर्यंत आपल्याला त्या मायक्रोस्कोप दुर्बिणीमध्ये बघत नाही तोपर्यंत दिसत नाही. तर इतकासा अणुबाम, पण त्याच्यामध्ये शक्ती किती असते. तसंच हा आत्मा जो आहे तो अणुसारखा इतका बारीक आहे की जे आपल्याला आपल्या डोळ्याने दिसत नाही, पण त्याच्यामध्ये शक्ती भरपूर आहे. तर ह्या पद्धतीने आत्मा आपल्या भृगुटीमध्ये विराजमान, संपूर्ण शरीरवर 7 शक्तीद्वारे संपूर्ण शरीराची त्याचं डेव्हलपमेंट होत असतो. आपल्याला फक्त जेवणाचं एनर्जी माहीत आहे, पण आपल्या संपूर्ण शरीरासाठी 3 प्रकारची ऊर्जा पाहिजे, एनर्जी पाहिजे. आणि ती 3 प्रकारची ऊर्जा आहे, फिजिकल एनर्जी, शारीरिक एनर्जी आपण ज्या म्हणतो ती आपल्याला भेटते. शारीरिक एनर्जी आपल्याला जेवणाने. मानसिक एनर्जी आपल्याला, आपण म्हणतो ना मनाचा पॉवर, या माणसाचं पॉवर, माइंड पॉवर, मनाचा पॉवर भरपूर आहे. तर माइंड पॉवर म्हणजे काय, माइंड पॉवर म्हणजे पॉझिटिव्हिटी, सकारात्मक माणूस किती आहे. जितका माणूस सकारात्मक असणार तितकं त्याचं माइंड पॉवरफुल असणार. नकारात्मक असेल तर तो माणूस कमजोर असणार मनाने. आणि तिसरी जी एनर्जी आपल्याला, ऊर्जा आपल्या शरीराला लागते ती आहे स्पिरिच्युअल एनर्जी, आध्यात्मिक एनर्जी. आणि ह्या 7 एनर्जी आध्यात्मिक एनर्जी आहे ज्या आपल्या आत्मामध्ये ऑलरेडी आहे पण कमी झालेल्या आहे. नक्कीच डॉक्टर साहेब, दर्शक तुम्ही पाहिलं की ज्या गोष्टीला फक्त शब्द म्हणून आजपर्यंत फक्त आपण विचार केला, तर ते शब्द नसून आत्म्याचे म्हणजे स्वतःचे आपले शक्ती आहेत. मन, बुद्धी आणि संस्कारांनी बनलेली ही आत्मा 7 गुणांनी, 7 शक्तींनी भरपूर आहे. आणि ह्या शक्ती ज्या आहेत ह्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत, कारण डॉक्टर साहेबांनी मागेही सांगितलेलं होतं की ह्याच्यावरच आपलं सर्व शरीर चालतं. तर माझा पुढचा प्रश्न डॉक्टर साहेब तुम्हाला असा आहे की ह्या ज्या शक्ती आहेत ह्या शक्तींचा आणि शरीरामध्ये आपले जे अवयव आहेत त्यांचा काही गहरा असा संबंध आहे का, आणि जर तो आहे तर कोणत्या पद्धतीचा आहे.
होय, हा एक फार चांगला प्रश्न आहे, कारण आपल्याला माहितीच नाही. आपण आपल्याला स्वतःला फक्त शरीर समजून बसलो आहे. आणि जे आम्ही डॉक्टर, जे 10 वर्ष मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही जे शिकलो, फक्त शरीराबद्दल शिकलो. आम्हाला आत्मा आणि आत्मा ह्या शरीराची रचना कशी करते, शरीर कसं डेव्हलप होतो आत्म्याद्वारे, हे आपल्याला माहीत नाही. हे आध्यात्मिक ज्ञान आहे. आणि हे आध्यात्मिक ज्ञान आपल्याला ह्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये मिळतं, डिटेलमध्ये संपूर्ण ज्ञान. आणि त्याच आधारे हे तुम्हाला मी ज्ञान सांगतोय, कारण हे मला ज्ञान बाहेर कुठेच मिळालेलं नाही. तर आत्मा, जे मी जसं तुम्हाला सांगितलं की आत्मा जेव्हा गर्भाशयामध्ये प्रवेश करते, जे मागच्या पिक्चरमध्ये मी तुम्हाला दाखवलं की आत्मा परमधाममधून पहिल्यांदा येते या धर्तीवर आणि नंतर इथेच जन्माला येते. तर जेव्हा आत्मा आपल्या कर्माप्रमाणे गर्भाशयामध्ये येते, जर आत्माने मागच्या जन्मामध्ये चांगलं कर्म केलं असेल, दान पुण्य केलं असेल, तर तो चांगल्या गर्भाशयामध्ये प्रवेश करणार. आणि गर्भाशयामध्ये ती आत्मा प्रवेश केल्यानंतर त्या आत्मामध्ये जे 7 आध्यात्मिक शक्ती असतात, ते 7 आध्यात्मिक शक्ती शरीराच्या एक एक अंगाला डेव्हलप करतात. आता हे 7 शक्ती आणि शरीराची एक एक बॉडी ऑर्गन्स जे असतात, शरीराचे जे ऑर्गन असतात, अवयव असतात, त्याची ती डेव्हलपमेंट रचना करतात. आता कसं आहे, 7 मध्ये जर आपण घेतलं नॉलेज, ज्ञान, ज्ञान जो आध्यात्मिक शक्ती, ज्ञान, मी सगळं आध्यात्मिक शक्तीबद्दल बोलतोय, हे शब्द नाही. आध्यात्मिक शक्ती ज्ञान आपल्या मेंदूला डेव्हलप करते. दुसरी शक्ती आहे पवित्रता. पवित्रता आपल्या 5 कर्म इंद्रियांना डेव्हलप करते. 1, 2, 3, 4 आणि चामडी, हे 5 कर्म इंद्रिय आहे. त्या 5 कर्म इंद्रियांना आध्यात्मिक शक्ती पवित्रता डेव्हलप करते. आणि प्रतिकार शक्ती, ज्याला इम्युनिटी आपण म्हणतो, इम्युन सिस्टीम, हे पवित्रता नावाची जी आध्यात्मिक शक्ती आहे ते सगळं डेव्हलप करते. त्याच्यानंतर तिसरी शक्ती आली शांती. शांती, आध्यात्मिक शक्ती शांती आपल्या लंग्स, फुफ्फुसाला डेव्हलप करते. त्याच्यानंतर आलं खुशी. खुशी लव, प्रेम. प्रेम आला आपल्याला. प्रेम आपल्याला आपल्या हार्ट आणि जे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, ब्लड सप्लाय करणारी सगळ्या पाईपलाईन आहे, त्यांना डेव्हलप करते. म्हणून आपण नेहमी बघितलेलं आहे, जेव्हा हार्टचं पिक्चर येतो तर आपण लवचं, प्रेमाचं एक सिम्बॉल दाखवतो. पण आपल्याला माहीत नाही, आपण दाखवतो प्रेमाचं सिम्बॉल, पण आपण का दाखवतो हे आपल्याला माहीत नाही. कारण हार्ट जो आहे ती आध्यात्मिक शक्ती प्रेमाने डेव्हलप झालेली आहे. त्याच्यानंतर खुशी. खुशी जी आहे, आध्यात्मिक शक्ती खुशी, ही आपल्या पचनशक्ती, आतडींना डेव्हलप करते. पोट आणि संपूर्ण आतडींना आध्यात्मिक शक्ती खुशी डेव्हलप करते. त्याच्यानंतर आनंद. आनंद इंग्लिशमध्ये आपण त्याला ब्लिस म्हणतो. आनंद जे आहे ते आपले इंडोक्राईन जे ग्लँड असतात, सगळ्या आपले जे हार्मोन्स निघतात त्याला आपण इंडोक्राईन ग्लँड म्हणतो. पिट्युटरी ग्लँड, ॲड्रेनलिन ग्लँड, थायरॉइड ग्लँड, हे वेगवेगळे ग्लँड्स आहेत. त्याच्यामध्ये जे हार्मोन्स आहेत ते संपूर्ण शरीरासाठी इम्पॉर्टंट असतात. तर आनंद, आध्यात्मिक शक्ती आनंद आपल्या इंडोक्राईन सिस्टीमला डेव्हलप करतं. आणि शेवटची जी शक्ती आहे ती आहे पॉवर, शक्ती. शक्ती, आध्यात्मिक शक्ती ही आपल्या हाड आणि मांसाला डेव्हलप करतं. आणि ह्या 7 शक्तीमध्ये जे हार्मोनी असते, हार्मोनी म्हणजे एकजुटता. असं नाही ती शक्ती म्हणेल मी माझं करणार, तू तुझं कर, असं नाही. ही 7 जे शक्ती आहे, सुख, शांती, आनंद, प्रेम, ज्ञान, शक्ती, पवित्रता, ही जे 7 शक्ती आहे ते जेव्हा हार्मोनीमध्ये काम करतात, ते सगळ्या हार्मोनीला मिळून जे आपलं एक्सक्रिटरी सिस्टीम असतात, बॉडीमधून जे मळ, घाणेरडं जे पदार्थ आपण बाहेर काढतो, म्हणजे युरिन म्हणा, घाम म्हणा किंवा टॉयलेट जे म्हणा, हे सगळ्यांच्या 7 शक्तींचं जे हार्मोनी जे आहे ते एक्सक्रिटरी सिस्टीम डेव्हलप करतात. तर बघा किती वंडर आहे की एक छोटीशी आत्मा आपल्या शरीरामध्ये आपल्या संपूर्ण अंगाला डेव्हलप करते आणि त्याच्याबद्दल आपल्याला काहीही माहीत नाही.
आपण फक्त ह्या शरीराची रचना, शरीराचं नॉलेजबद्दलच आपल्याला माहीत आहे, पण जे मेन जे आतमध्ये आहे त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही. आणि प्रत्येक माणसाचा आपण बघतोय की एका माणसाला 1 किंवा 2 आध्यात्मिक शक्ती कमी असतात. समजा एखाद्या माणसाला आध्यात्मिक शक्ती, प्रेम कमी असेल तर त्याला कुठली बिमारी होणार? हृदयाची बिमारी होणार. समजा त्याला खुशी कमी असेल, आध्यात्मिक शक्ती जे मी आत्म्याची शक्तीची बोलतो, आध्यात्मिक शक्ती खुशी कम असेल तर त्याला पोटाची बिमारी होणार. जर त्याचा शांतीची जर कमी असेल तर त्याला फुफ्फुसाची बिमारी होणार. आध्यात्मिक शक्ती, ज्ञान कमी असेल तर मेंदूची बिमारी होणार. म्हणून आपण बघतोय की एका माणसाला हार्टची बिमारी जास्त होतात आणि एक माणूस काही पण खातो, काही पण करतो, त्याला बिमारी होत नाही. लठ्ठ आहे, सिगरेट पितोय, चालत नाही, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, तरी हार्ट अटॅक येत नाही. का? कारण त्याचं आध्यात्मिक शक्ती, प्रेम बरं आहे, म्हणून त्याला त्रास होत नाही. आणि दुसरा म्हणतो मी काही खात नाही, काही पित नाही, ब्लड प्रेशर नाही, डायबिटीज नाही, सिगरेट नाही, तरी सुद्धा मला हार्ट अटॅक कसा आला रे बाबा? त्याचं आध्यात्मिक कारण आहे की तुझ्यामध्ये आध्यात्मिक शक्ती, प्रेम कमी आहे आणि ते तुझं टार्गेट ऑर्गन आहे, कमजोर ऑर्गन आहे आणि म्हणून तुला ती बिमारी झालेली आहे. जे रोग आहेत ह्या रोगांना सामोरे जावं लागतं आणि आपण ह्या गोष्टींना इलाज करण्यासाठी डॉक्टरांकडे जातो. तेही अगदी आपल्याला जमेल तितका पूर्ण प्रयत्न करतात, तरीसुद्धा जेव्हा अपयश येतं त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं किंवा कित्येकदा तुम्ही ऐकलंही असेल, डॉक्टर साहेब नेहमीच असं म्हणत असतात की मी पूर्ण प्रयत्न करतो, बाकी जे काही आहे ते परमेश्वरावर आहे. परमेश्वरावर म्हणजेच आत्मा जी आहे ते आपल्या शक्तीला किती आतमध्ये ठेवून आहे त्याच्यावर आहे. दवा तो आप करते हैं, दुआ पर सब चलता है असं म्हणतात. तर ह्या दुआ ज्या आहेत किंवा हे ज्या शक्ती आहेत ह्या आपणच घ्यायच्यात. कारण डॉक्टर म्हटले की स्वतःच आपण स्वतःचं स्वास्थ्य ठेवू शकतो. हेल्दी ह्या शब्दाचं त्यांनी आपल्याला वर्णन करून सांगितलेलं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु खूप महत्त्वाच्या आहेत. जर आपण जीवनामध्ये ह्यांना आणलं तर आपल्याला खूप मदत मिळणार आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला जर अधिक काही माहिती हवी असल्यास नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला तुम्ही भेट द्या. काही प्रश्न असतील तर मेल करू शकता किंवा मग तुम्ही आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला भेट देऊ शकता. तर ह्याच विषयाला पुढे चालवताना आपण पुन्हा भेटूया, परंतु तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.